नमस्कार, NBN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत। ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून चेन स्केचिंग, मोबाईल स्केचिंग व पोलीस बतावणीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी माननीय वरिष्ठ निरीक्षक यांना सूचना व आदेश दिले आहेत। गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शीतल राऊत यांना मिळालेल्या गुप्त बातमी तांत्रिक विश्लेषणच्या आधारे भिवंडी बायपास या ठिकाणी सापळा रचून सीताफीने रवींद्र भोसले राहणारा नारापोली भिवंडी यास अटक केले। पोलिसांच्या कसून चौकशीवर त्याने भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, कर्जत रेल्वे, पुणे रेल्वे हद्दीमध्ये 13 चेन स्नेचिंग व 3 मोबाईल स्नेचिंग गुन्हे केल्याचे कबुली दिली। सर्व वस्तू दिनेश पांडुरंग पाटील राहणार पाटील नगर गणेश जवळ आंबिवली यांना दिले असल्याचे कबूल दिली। दोन्ही आरोपींना भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले असून त्यांच्याकडून 8,55,000चे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असल्याची वरिष्ठांनी मीडियाशी बोलताना सांगितले। ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये भिवंडी शहर आणि इतर पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे दाखल होते, ज्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक शीतल राऊत, API माळी, API भोईर आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होते। त्यामध्ये रवींद्र भोसले राहणार नारपोली भिवंडी हा आरोपी निष्पन्न झाला। त्याला ताब्यामध्ये घेऊन त्याच्याकडून एकूण 16 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये 13 चेन स्नॅचिंग आहेत आणि 3 मोबाईल स्नॅचिंग, असं त्याच्याकडून एकूण 156 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने, त्याचबरोबर 21 मोबाईल असा जवळपास 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। रवींद्र भोसले याच्यावर यापूर्वी शरीराविरुद्ध आणि मालाविरुद्धचे एकूण 31 गुन्हे दाखल आहेत। त्याचा पोलीस कोठडी दिनांक 16 तारखेपर्यंत आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून त्याच्यामध्ये अजून त्याचे कोण साथीदार आहेत का किंवा त्यानं हे सदरचं सोनं कोणाला अजून विकलं आहे का त्याबद्दल देखील अधिक तपास गुन्हे शाखेचे घटक 2 चे पोलीस अधिकारी करत आहेत। काही चालत जाऊन चेन स्नॅचिंग करणे किंवा सोनचाकळी जबरीने चोरून नेणे अशी त्याची मोडस आहे। गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे। दाखल आहे ज्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध मालमत्तेविषयी चोरी, जबरी चोरी, घरफोडी आणि मारामारीच्या असे काही गुन्हे, शरीराविरुद्धचे देखील गुन्हे दाखल आहेत। त्याचा पोलीस कोठडी दिनांक 16 तारखेपर्यंत आहे। तसेच पोलीस बतावणी करून गुन्हे करणाऱ्या आरोपीचा तपास चालू असताना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शीतल राऊत यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने भिवंडी शहरात सराईत इसमावर पाळत करीत असताना लोणी काळभोर पुणे येथून आरोपी मोहम्मद अझीज जाफरी याला ताब्यात घेऊन भिवंडीत 2 बतावणीची गुन्हे केले असल्याचे कबुली आरोपीने दिली आहे। त्याच्याकडून 2,20,000 रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले।